दुसरे आमचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते नवाबभाई सुप्रिया सुळे, किरण पावसकर, संजय पाटील, महिलांच्या संघटनेची जबाबदारी समर्थपणाने सांभाळणाऱ्या चित्राताई वाघ, विद्याताई चव्हाण, अशोक जात्रक, शिवाजीराव नवरे, रवींद्र पवार, RPI सचिन खरात गटाचे सचिन खरात, शिवप्रकाश शेंडगे, मुबारक खान, व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर आणि हजाराच्या संख्येने उपस्थित असलेले माझे मुंबईकर बंधू भगिनींनो, उद्याच्या होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण एकत्र आहोत. देशाचं चित्र बदललंय, राजकारण बदललंय. आपण 3 वर्षाच्या पूर्वी ऐकलं होतं की परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि हम वायदा करते हैं कि हम अच्छे दिन लाएंगे. लोकांनी मोदींच्यावर विश्वास ठेवला आणि देशाची सत्ता त्यांच्या हातामध्ये दिली. आज 2.5 ते 3 वर्षाच्या कालखंडामध्ये देशाच्या सामान्य माणसाला अच्छे दिन आल्याचं दर्शन कुठं होत नाही. या देशामध्ये 70% लोक खेड्यामध्ये राहतात. आज संपूर्ण शेतकऱ्याची अवस्था ही गंभीर झालेली आहे. आज मुंबईसारख्या शहरामध्ये तुमच्यासारखे हजारो लोक कष्ट करण्याच्यासाठी या नगरीमध्ये येतात. आज कष्टकऱ्यांचं आणि कामगारांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. एकेकाळी कामगारांची नगरी, श्रमिकांची नगरी, हे चित्र मुंबई शहराचं होतं. आज या ठिकाणी गिरणी बघायला मिळत नाही आणि कष्टकरी कामगाराला कष्ट करण्याच्यासाठी ठिकठिकाणी जावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टीचा एकंदर परिणाम, ज्या अपेक्षा लोकांच्या होत्या की परिवर्तनाच्या नंतर काहीतरी वेगळं चित्र दिसेल, आज ते चित्र यत्किंचित सुद्धा बघायला मिळत नाही. आणि त्याचाच मुळे आज देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक अस्वस्थ आहेत. आजच मतदान झालं गोव्यामध्ये, आजच अन्य 3 राज्यांच्या मध्ये मतदान झालं. या राज्यांच्या मध्ये निवडणुकीच्यासाठी काही ठिकाणी मी गेलो होतो आणि ठिकठिकाणी लोक हेच सांगत होते की 3 वर्षाच्या पूर्वी एका भूल भैयाने आम्हाला काही सांगितलं, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.